नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 7108 लाभार्थ्यांना पेन्शन बंदची भीती आलेली आहे। मित्रांनो, याबद्दल एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे 7108 लाभार्थ्यांना पेन्शन बंदची भीती, अनुदान बँक खात्यात जमा होणार की नाही। मित्रांनो, काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्याची पेन्शन 1 फेब्रुवारीपासून महाडीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे। मात्र यासाठी शिरोड तालुक्यातील 7108 लाभार्थ्याचे डीबीटी पोर्टलवर आधार कार्ड व्हेरीफाय करण्याचे कामकाज प्रलंबित असल्याने त्यांचे पेन्शन बंद होण्याची भीती आहे। संजय गांधी व श्रावणबाळ योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वितरण महाडीबीटी प्रणालीद्वारे करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत। योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीद्वारे अनुदान थेट लाभार्थी यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। लाभार्थ्याचे डीबीटी पोर्टलवरील आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्याचे कामकाज मार्च 2024 पासून सुरू आहे। त्याकरिता लाभार्थ्याच्या आधार कार्डला लिंक असणारा मोबाईल क्रमांकावर येणारा OTP घेऊन प्रत्येक लाभार्थी डीबीटी पोर्टलवर व्हेरीफाय करावा लागतो। शिरोड तालुक्यातील अद्याप ही 7108 लाभार्थ्यांचे डीबीटी पोर्टलवर आधार कार्ड व्हेरीफाय करण्याचे कामकाज प्रलंबित आहे। हे काम तातडीने करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत। त्यानुसार तालुक्यातील तलाठी व कोतवाल यांना ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट व मोबाईल लिंक करून प्राप्त झाले नाहीत त्या लाभार्थ्याचे आधार कार्ड व बँक पोस्ट पासबुकची झेरॉक्स गोळा करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत। 1 फेब्रुवारीपासून संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी यांचे अनुदान डीबीटी मार्फत त्यांच्या खात्यावर जमा होणे सुरू झालेले आहे। त्यामुळे योजनेतील ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत नसतील त्यांना या योजनेचा लाभ प्राप्त होणार नाही। पेन्शनचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक पोस्ट खात्याशी संलग्न करून घ्यावेत किंवा जवळच्या आधार सुविधा केंद्रात जाऊन आपले आधार कार्ड अद्ययावत करून घेण्याची कार्यवाही करण्याची गरज आहे। महाडीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात पेन्शन जमा होणार आहे। याकरिता लाभार्थ्याचे डीबीटी पोर्टलवरील आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्याचे कामकाज मार्च 2024 पासून सुरू आहे। मात्र तरीही अद्याप 7108 लाभार्थ्यांनी अपडेट केलेले नाही। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।